सुप्रभात श्रोते हो. नमस्कार. मी मीरा आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातील युवा रंग या मालिकेमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, तुमच्या सगळ्यांची गडबड सुरू झालीच असेल. कशाची म्हणता? अहो, गुढीपाडवा आला ना. उद्या गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात करणार, बरोबर ना? तुमच्या जवळच्या सगळ्या माणसांसोबत. श्रोते हो, सणासुदीचा दिवस असला की आपली माणसं ही आपल्याला हवीहवीशीच वाटतात. पण एका दिवसासाठी सुट्टी घेऊन जर आपलं घर लांब असेल तर मग घरी येऊन तो सण आपल्या माणसांसोबत साजरं करणं कठीणच असतं, नाही का? शिक्षणासाठी आपल्या घराला सोडून लांब येऊन, दुसऱ्या शहरात येऊन, वेगळ्या माणसांशी ओळख करून, त्यांना आपला परिवार समजून हे वेगवेगळे सण त्यांच्यासोबत साजरं करणं तितकंसं सोपं नसतं, नाही का? आणि या अशा वेळीच आपल्या घरच्यांची खूप आठवण येत असते. श्रोते हो, आजच्या युवा रंग या मालिकेमध्ये मी घेऊन आली आहे कॉलेज कट्ट्याला. आणि कॉलेज कट्टा म्हटलं की कॉलेजची मस्ती धमाल ही आलीच. शिरगाव रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालय इथे सुद्धा अशीच गडबड सुरू आहे. गुढीपाडवा साजरा करायचा आहे, तर मग कसा करायचा, काय तयारी करायची, कॉन्ट्रिब्युशन काढायचं कसं करायचं, ह्याची नुसती गडबड सुरू आहे. चला चला लवकर भेट देऊया मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी या कॉलेजला, म्हणजेच फिशरीज कॉलेज शिरगाव रत्नागिरी इथे. ह्यातील सहभागी विद्यार्थी रोहन कदम, मैथिली पराधी, आदिती यादव, सदिच्छा पाटील, शिवकन्या सोनवणे, कुणाल पिंगट, वेदांत धोंडगळे, पियुष जगताप, धीरज वानखेडे, प्रज्ञा घाणे आणि दक्ष सुवर्णा. मी कुणाल, आपल्याला माहिती आहे, अरे आपल्याला आता गुढीपाडवा साजरा करायचा आहे रे. काही प्लॅन वगैरे आहे का तुझ्याकडे? अदिती, तुझ्याकडे काही प्लॅन आहे? आपल्याला चांगल्या प्रकारे साजरा झाला पाहिजे म्हणून असं. यावर्षी गुढी वगैरे उभारूया, मस्त प्रोग्राम करूया. नाही रे, पण खर्च येईल रे. मग कॉन्ट्री काढायला कोणी नाही येत. कॉन्ट्री लागून किती लागते? थोडीशी कॉन्ट्री काढू. अख्खा क्लास आहे आपली, असं पण 50 मुलं आहेत क्लासमध्ये. बघूया आता काय म्हणतात सगळेजण, कारण एकच सण आहे रे. आता समोर येणारे खूप खर्च आहेत आपल्याला. मुलं करणार का आपल्याला सहकार्य? काय रे वेदांत, करणार की नाही तुमच्या क्लासचे मुलं? ना गुरु, कॉन्ट्री काढू ना. काय काय करायचं मग? काही प्लॅन आहे का? अदिती, तुझ्याकडे काही आहे प्लॅन? सांगा रे, तुम्ही बोला रे काही. आदिती डेकोरेशनचं काम करेल ना, तिचा तो डिपार्टमेंट आहे. मी डेकोरेशन करेन, पण मला डेकोरेशनला खर्च तर लागेलच ना, आणि मला माणसं पण जमा करायला लागतील. अरे डेकोरेशनच नाही, पण इतर पण दुसरे काही पाहा लागतील ना, काय काय आणायचं, काय काय नाही. सगळे सहकार्य करणार नाही करणार, आधी याचं नियोजन करायला लागेल, तेव्हाच तर समोरचं ठरेल ना. आधीच डेकोरेशनचं बोलून काही फायदा नाही. धीरज, मी काय म्हणतो, जेवणाचं काय करणार? पण मेन मुद्दा जेवणाचं करू रे, पण सगळ्यांनी पैसे पण दिले पाहिजेत ना. किती काढायची कॉन्ट्री? कॉन्ट्री जास्त काढावी लागेल. मग जेवणाचा खर्च म्हटलं तर कसं, एक तर खिशात नाही ना. अरे भाई ते नको. कॉन्ट्री जाऊ दे, प्रोग्राम पारंपरिक पद्धतीत कसा करायचा ते ठरवा. बरोबर आहे मैथिलीचं, कारण आपल्याला ना कॉन्ट्रीला पण कोणी साथ देणार नाहीये. सगळेजण बोलतील की प्रत्येक वेळी तुम्ही प्रत्येक सणाच्या टायमिंगला किंवा प्रत्येक प्रोग्रामच्या टायमिंगला जर कॉन्ट्रीज मागत असाल तर नाही करणार आम्ही. म्हणजे नाही सेलिब्रेट करायला आपल्यालाच प्रॉब्लेम होणार आहे. देणार. नाचायला कुदायला म्हटलं की बरोबर येतात. एकदा लेक्चरला नाही येणार, पण नाचायला कुदायला पहिले येणार. बरोबर की नाही रे? अरे भाई, तुझं बरोबरच असणार दरवेळी. तू जेव्हा बोलतो ना तेव्हा मला बरोबरच वाटतात रे सगळ्या गोष्टी. बाकीचे काही बोलत नाहीत ना, तूच बोलतोयस फक्त. काय कोणाचं मत आहे का याच्यावरती अजून? मी काय म्हणतोय, कॉन्ट्री कमी आपण काढून पारंपरिक पद्धतीने करूयात. काय सगळे नुसते धागडधिंगा करूनच सण साजरे करायला पाहिजेत असं नाही. मग कॉन्ट्री पण मजा पण आली पाहिजे रे. कसं सण म्हटलं तर कसं
नाचल्याशिवाय मजाच नाही येत. हा ते पण बरोबर बोललास. मला तरी वेदांतचं बोलणं पटलं, कारण पारंपरिक पद्धतीचा कधीतरी अवलंब नको काय करायला. आपण प्रत्येक वेळी धिंगाणा घालून चालणार नाही ना. कुठेतरी एक पारंपरिक पद्धत आपली पुढे गेली पाहिजे. हे सगळं तर आपण करतच राहतोय, म्हणा डीजे म्हणा काही म्हणा, पण आपली पारंपरिक पद्धत कुठेतरी लोप होत चालली असं वाटत नाही काय तुम्हाला? चला जे होईल ते होईल, मग दोन्ही करायचं ना. मग पारंपरिक पण करायचं आणि डीजे पण लावायचा. गुढीपाडवा म्हणजे कसा एक नवीन वर्षाची एक सुरुवातच होतोय. आपली पण सुरुवात. भाई हे बरोबर बोललास. तो डीजे तर पाहिजेच भाई, काय पण कर. पारंपरिक म्हणजे काय नेमकं शिवकन्या? हा प्रश्न आवडला मला. हे म्हणजे काय पारंपरिक म्हणजे आणि डीजे म्हणजे काय, जरा सांग बरं. हे बघ, पारंपरिक म्हणजे कसं माहितीये का, आताच्या काळामध्ये आपण काय करतोय, आला कुठला सण लावा डीजे, करा इन्व्हेस्ट पैसे. अरे बाबा, पैसा कमवायला पण तेवढाच टाइम लागतो, तेवढाच आपल्याला कष्ट करावं लागतं. आता बघा, जुन्या काळामध्ये कसं, समजा आता गुढीपाडवा आहे, तर जुन्या काळामध्ये आपले पूर्वज काय करायचे, सगळेजण एकत्र जमायचे, ढोल ताशा म्हणा. त्या टायमिंगला त्यांच्याकडे ते डीजे वालं इन्स्ट्रुमेंट वगैरे काही नव्हतंच, तर त्यावेळी म्हणा ढोल ताशे किंवा मग घराभोवती लाइटिंग नसते, म्हणजे नव्हतीच. लाइटिंग हा प्रकारच नव्हता घराभोवती. पहिले दिव्याची आरास रचली जायची कुठेतरी. म्हणजे बघा, दिव्याचा प्रकाश किती आपल्याला म्हणजे एक मनमोहकता वाटते. एक रात्रीमध्ये दिव्याचा प्रकाश बघून कुठेतरी आपल्याला फ्रेश, प्रसन्न असं वाटतं. अरे असा नाही, आता काय पहिले दिवे लावायचे कारण पैसाच नव्हता ना. बरोबर की नाही? पैसाच नव्हता. आता काय पैसा. आता आपल्याकडे तरी कुठं कॉन्ट्री आहे? अरे, ऐक. शिवकन्या बरोबर बोलले, शिवकन्या बरोबर बोलले. पारंपरिक पद्धतीनं करू आणि वाटलंच तर थोडं तू म्हणतोय तसं अलीकडच्या पद्धतीनं पण करू. पण समज आपण पारंपरिक पद्धतीनं केला सण, तर जरा शिक्षक पण म्हणतील ना, बाबा काहीतरी आहेत गुणी पोरं. अरे तोच तर प्रश्न आहे ना. पारंपरिक म्हणजे काय ते तर माहित पाहिजे आपल्याला आधी. अरे सांगा. धीरज, मी काय बोलतोय, आता आपण तर नवी पिढी आहे, पण जे आपले जुने सर वगैरे आहेत त्यांना माहित असेल की जुन्या पद्धतीनं कसे सण साजरे करायचे. आपण त्यांनाच विचारूया ना. मग त्या पद्धतीनं आपल्या पारंपरिक पद्धतीनं सण पण साजरा होईल, कॉन्ट्री पण कमी लागेल आणि आपल्याला चांगला एक्सपिरियन्स पण भेटेल, मजा पण करता येईल. काय म्हणतोस रोहन? मी काय म्हणतो बघ, काय म्हणतो? आता सरांना विचारून आपण सण साजरा केला तर त्याच्यात मग आपला काय राहणार ना. त्यांच्याच विचारांना करत आहोत. मग पहिलं तुम्ही यार कॉन्ट्रीचं काय करताय? आधी गुढीचं बघा, गुढी कुठे आहे आपल्याकडे? बघा लागेल रे. बघावं लागेल ना. रोनिदा जाऊ चल, आज एक बांबू कापून आणू. बांबू तरी कापा, तांब्या मोठाच्या पाहिजे मोठा. आपल्याला आणि तिथे लावण्यासाठी हे पण पाहिजे ना. बाकीचं काही सामान तरी लागेलच ना. अरे तुम्ही कॉन्ट्री काढायला जेवढी तयारी ठेवताय ना, तेवढीच तयारी तुम्ही गुढी उभी करण्यासाठी तेवढीच तयारी ठेवा ना. तांब्या आणा, त्याला हळदी कुंकूच लावायचे फक्त जाऊन. तुम्हाला काय तिथं जाऊन डेकोरेशन द्या, तांब्याला पूर्ण लाइटिंग नाही करायचंय. त्याला फक्त कुंकवाची 2 बोटं ओढली, झालं, ओम काढला, त्याच्यावरती उभी राहिली गुढी. त्यात काय एवढं? बोलणारे फक्त बोलते. धीरज भाऊ तुला सांगतो, कामाला कोणच येत नाही बाबा. अरे मी झाडून काढतो तिथं. अरे प्रत्येक काम मी केलं तिथं, झाडून सुद्धा मी काढतो. कोण नाही इथे, फक्त बोलतील ते सगळे. कॉन्ट्रीचंही तसंच असते. कॉन्ट्री काढायला सगळे इथे हो म्हणतात आणि क्लासमध्ये गेला कारण नुसता त्यांना फोन मेसेज करत राहिला. बरोबर आहे ना. फक्त 4 दिसतात. सकाळ झाली फक्त 4 पोरं तिथे, बाकीचे झोपेत. तुमचा धाकच नाहीये ज्युनियर्स वरती. तुझं आहे काय? माझा अजून काय फायदा? कामं तुम्ही करणार आहात. पॉइंट बघ. कामं तुम्ही करणार आहे म्हणजे काय? बघा हे असं बोलतात, मग आम्ही काय करणार? बोलतात मग तिथे काय येणार? आणि म्हणतात पारंपरिक पद्धतीने आपण करू. हा, आणि फक्त गुढी उभी झाली की झालं, पण ते करायला काय कोणीच नाही. हे बघ मागचे तर फक्त बसूनच आहेत. हा, ते बघा, ते त्यांचं काही मतच नाही याच्यावर. बोला रे, तुमचं मत काय म्हणते? नाही जास्त तर कॉन्ट्रीचे पैसे तरी काढा. बोलू नका. तुमच्या बोलण्यावरूनच समजते की तुम्ही पैसेच नाही देणार, मग काम करायला कोण येणार? बघा, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर कॉन्ट्रीसाठी पैसे काढा, नाहीतर मग तुमचं कॉन्ट्रीब्युशन द्या. नाही रे अदिती, नाही येत ती कॉन्ट्रीब्युशनला. इथे हो म्हणतात आणि अरे तुम्ही बोलवा तरी दादा, आम्ही येऊ ना, बोलून तरी बघा एकदा. काय बोलता? बघितलं रे, आताच आमच्या गॅदरिंगला बघितलं. आम्ही सकाळी 6 वाजेपासून 8-9 वाजेपर्यंत राहायचं, कोणीच तिथे यायचं नाही. फोन लावलो आम्ही थकायची, इकडे झोपाच पूर्ण नाही व्हायची. काय येणार काम करायला? धीरज मी काय म्हणतो, आमच्या आजोबांनी काय गुढी उभारलेली, बाबा एवढी भारी गुढी, तसली गुढी अशी उभा करायची असं माझ्या मनात एक कल्पना आहे भाई. काय रे रोहन, असं कायच सोनं लागलेलं तुझ्या गुढीला? सांग बघू. आधी ती एक म्हण तर माहितच असेल तुला, जुनं ते सोनं. मग ते सोनंच आहे. हे बरोबर रे, बरोबर.
तुला माहितीये का रोहन, आमच्या इथे ना आमच्या गावी सगळ्यांच्या घरी गुढी उभी करतात आणि त्यामध्ये अशी पैज असते की ज्याच्या घरची समोरची जी गुढी असते ना ती ज्याची उंच असेल जास्त त्याचा पहिला नंबर असं असतं. तुमच्याकडे असतं का रे तसं? अरे याच्यावरून मला सुचलं की आपण क्लासच्या गुड्याला होऊया ना. फर्स्ट अरे 4 मध्ये जे येतील ते आपण करूया डिक्लेअर. एक नंबर रे, हे आयडिया मला आवडले रोनिदा. सण आहे रे, कॉम्पिटिशन नाही. नाही, आपण आता पारंपरिक आली, डीजे पण आला तर आता कॉम्पिटिशन पण घेऊ ना. म्हणजे कसं आपलं पण 2-3 दिवस कॉलेजचे जातात आणि गुढीपाडवा पण होते सण. बोला काय म्हणताय? ही आयडिया मस्त आहे, आवडली मला, आयडिया आवडली. लेक्चर पुढचा येत ना, विषय संपला. तेच म्हणतोय. लेक्चर बंक करायला एक दिवस भेटतोय ना, बस एन्जॉय करा. चला, आयडिया आवडलेली आहे. चला आता ठरलं, म्हणजे गुढी पाडवा करायचा, म्हणजे डीजे वाजवायचा. काय म्हणतेस ना, बरं आहेस ना, रेडी आहे ना? खाण्यापिण्याचं काय पण त्याच्या पुढचं नाही ठरवलं? खाण्याला मस्त करूया रे, जामुन वगैरेचा बेत करूया मस्त. जेवणाला काय ठेवायचं रे मग? कशाला? जेवणाला रे, जेवणाला. जेवणाला वेदांतला विचार, आचार्य माणूस आहे तो. बाई गुढीपाडवा म्हणल्यानंतर पुरणपोळीच लागणार ना. ओ भाई ये बात बरोबर बोला नाहीच नाही भाई, ये बरोबर बोला. त्याच्यासोबत ते लिंबाच्या पानांचं बनवतात ते खाल्लंय का कोणी? नाही रे, नाही. कसे बनवतात ते? कडुलिंबाची पानं असतात आणि त्याच्यामध्ये गुळ घालतात आणि कैरी जी असते ना, कच्ची कैरी ती टाकतात आणि तो मिक्स करून कडुलिंबाच्या पानांचा मोहर पण असतो. हा, पण त्यामध्ये कडुलिंबाचा फक्त पालाच नसतो, त्यामध्ये मोहर पण असतो त्या झाडाचा. अरे पण पियुष, तुला माहित आहे का ते खाण्याचं काय महत्व असतं या वेळेत? कारण आता उन्हाळा असतो, मग ह्या सीझन मध्ये म्हणजे ह्या वातावरणात ते खाल्लेलं चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, म्हणून ते खातात. ह्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे ते. मस्त रे मग. कोण बनवणार आहे मग? सांगा जरा. त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन माहितीये का तुला वेदांत? नाही, तूच सांग आता शिवकन्या. जे आता त्याच्यामध्ये गुळ यूज करतात बघ, सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे आपली एनर्जी ड्रेन होते, त्याच्यामुळे गुळातून आपल्याला ना शुगर लेवल आपलं मेंटेन राहतं, म्हणून बहुधा ते खात असावेत असं मला तरी वाटतं. कन्फर्म असं नाही, पण हेतू तोच असावा. तुला काय वाटतं सदिच्छा? सदिच्छा मग बनवणार का रे आमच्यासाठी? हो, जरूर बनवणार. तुम्हाला हवं असेल तर मी सगळं बनवेन. पुरणपोळी पण तयार आहे. चला रोहन, आता ठरला जेवणाचं काय होती पुरणपोळी ती, काय म्हणते? पुरणपोळी आणि सदिच्छाच्या हातची कडुलिंबाच्या पानांची भाजी. भाजी नाही ग, नैवेद्य, चटणी. चटणी. चला हा, पुरणपोळी तर ठरली, पण ताई पुरणपोळीमध्ये जास्त जायफळ टाकू नको, नाहीतर नाचाच्या टाइम मध्ये सगळी झोपायला जातील दुपारी. सगळं खायचं प्यायचं बोलून राहिले, काम काय आजोबा करणार काय आपले? नाही रे, आता जरा कसं सगळं ठरलं की सगळ्यांचं डिपार्टमेंट त्यांच्याकडे देऊन द्यायचं. आता सदिच्छाकडे तरी झाला, सदिच्छा आहे, पियुष आहे, यांच्याकडे तर झालं की यांच्याकडे जेवण करायचं, खाण्यापिण्याचं देऊन द्यायचं. ठीक आहे, असे सगळ्यांना द्यावं लागेल डिपार्टमेंट. काय म्हणतेस मग? अरे अजून आपल्याला परमिशन लागेल रे. कुणाला काही आहे का आयडिया त्यांची? परमिशनचं नको टेन्शन घेऊ रे, परमिशनचं मी बघतो काय करायचे. तुम्ही फक्त पैसे जमा करायचे बघा. आता तू जीएस म्हणल्यावर काय आपलाच माणूस आहेस, कसली परमिशन पटकन भेटून जाईल आपल्याला. परमिशनचं काय नाही रे, परमिशन मी काढतोच आहे. हा. बरं मग परमिशन नेमकं काय असते बे या सणला? या सणाला काय माहिती. आता सगळे म्हणतात गुढीपाडवा, पण नेमकं सुरुवात कुठून करायची गुढीपाडव्याला? तेच तर मेन आहे ना. म्हणजे काय नक्की कोण सांगते का? सांगा ना. कारण गुढीपाडवा आपण फक्त ऐकला आहे, कारण आमच्या इकडे कसं आहे रोहन, आम्ही विदर्भाच्या नागपूरचे आहेत ना, तर आमच्या इकडे फक्त गुढीपाडवा काही नाही, एक बांबू घेतात, तांबा टाकतात आणि वरती घराच्या वरती हारबीर लावतात आणि गुढी पाडवा. म्हणजे मला आतापर्यंत सांगलाच नाही कोणी की गुढीपाडवा नेमका होतो का. तर याच्याबद्दल आमच्या गावात म्हणायचे बाबा तिथून नवी वर्ष सुरू होते, हिंदूचे नवी वर्ष सुरू होते. तेच म्हणत होते बाबा आम्ही. मग हॅपी न्यू इयर काय मी 1 जानेवारीलाच करत होतो, म्हणून काही सांगा गुढीपाडव्याविषयी. अरे धीरज दादा, या दिवशी आपले श्रीराम हे वनवासातून त्यांच्या घरी परतले होते, म्हणून हा गुढीपाडवा साजरा करतात. असं आहे का? अच्छा, म्हणजे त्यांचं स्वागत केलं होतं काय राजवाड्यामध्ये? ओके. असं आहे रे रोहन, आपल्या इकडे असं होतच नाही काही, आपल्याला कोण सांगणार. कारण काय तर काय नाही बाबा, इकडे हेलिपॅडलाच राहता त्याच्यामुळे काय. रोहनच्या तर पोटात पुरणपोळी पडली की नुसतं झोपच आठवत असेल, बाकीचं कोण शोधणार आहे? पाय रोहन, तिला अजून पण खायचं आठवलं आले बाई. काय सदिच्छा? काय म्हणतो धीरज वानखेडे, काय म्हणतो त्याच्यावर गुढीपाडव्यावर? माझं काय नाही, सर्व सपोर्ट करीन, काय पण करा. काय रे, नुसतं 5 किलोमीटर धावायचं आणि गुढीपाडवा कोण साजरा करायचा?
मी काय मित्रांनो म्हणतोय, पण तुम्हाला हे माहिती आहे का की फक्त गुढीनं उभी करता काय काय ठिकाणी जसं की पश्चिम महाराष्ट्रात कावड अशी पण एक प्रथा आहे. म्हणजे ती अशी एक स्ट्रक्चर असतं ज्याच्यात खाली 2 हांडे असतात पाण्याचे आणि 4 जण ती इक्वली डिस्टन्सवर उचलू शकतात आणि ती कावड पूर्ण गावात फिरून त्याची प्रत्येक मंदिराला जाऊन मिरवणूक काढली जाते आणि त्याच्याबरोबर पारंपरिक वाद्य असतात, इन्स्ट्रुमेंट आपले, आपण त्याला सनई वगैरे टाईप बोलतो ते, आणि ती पूर्ण गावातून मिरवणूक काढली जाते आणि त्या हंड्यातलं पाणी नाचवून आपण म्हणजे जे 4 जण असतात ते नाचवून बाहेर पाडतात आणि मग परत ते रिफिल करत राहतात. तर अशी पण काही ठिकाणी प्रथा आहे. म्हणजे आता आमच्या गावात तरी तसं आहे. तुमच्या इथं आहे का धीरज? नाही रे, आमच्या इकडे असं काही करत नाही. आता हे नवीनच माहित झालं मला काहीतरी. अरे वेदांत बोलला की कावड गावभर काढतात, तर आपण कावड सोबतच आता निवडणुका येत आहेत, तर निवडणूक मध्ये मतदारांची जागृती करूया का? हा, मग या पॉइंटवर काय म्हणणे? आता विषय निघालाच आहे तर सांगा आता तुम्ही काय आहे? कारण कसं आता विषयाला टाळू पण नाही शकत ना, बोला याच्यावर काहीतरी, नाहीतर म्हणेल आमच्या गोष्टीवर इग्नोरच करते. नाही, धीरज बोललाय ते बरोबर आहे. करायला काय हरकत नाही. आपण नक्कीच म्हणजे जनजागृती तरी नक्कीच करू शकतोय गुढीपाडव्याच्या निमित्ताने. हा, मग काय म्हणते सदिच्छा? कुणाल? अरे आपणच मतदार आहोत, पण आपल्यापैकी तरी किती जणांचे मतदानाचे कार्ड आहेत का सगळ्यांकडे? कमीत कमी हे तरी पहिल्यांदा बघूयात आपण, किती जणांकडे मतदान कार्ड आहेत रे? माझ्याकडे आहेत रे, माझ्याकडे पण आहे, माझ्याकडे पण. आता पण प्रश्न काय माहिती आहे कुणाल? मी पडतो नागपूरचा आणि आता आहे मी रत्नागिरीत. आता कसं एका मतदानासाठी ना मी तिकडे जाऊ शकत, हा पण या वर्षी तर मी जाणार रे, कारण आतापर्यंत युजच नाही झाला. तर 3 वर्ष झाला मतदान कार्ड माझ्या पॉकेटमध्ये पडू 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 तसाच आहे. आता तर मतदान करेनच रे, कारण आता आपल्याला जरा माहित व्हायला लागला कोण किती काम करत आहे. आपल्याला पण समोर बघायला लागेल ना. काय गुणाल, मग तू जाणार आहे की नाही मतदान करायला यावर्षी? मागच्या वर्षी तर तू नाही केला रे. इकडे पण आपण काय समजू शकतो. आता मागच्या वर्षी कसं आपले पेपर वगैरे होतं तर जाणं नाही झालं, तर या वर्षीचा काय विचार आहे तुझा? तू जाणार आहे काय? तुम्ही कोण कोण जाणार आहात रे? मी तर जायचं ठरवते. नाही रे, परीक्षेमुळे शक्य नाही झालं मागच्या वर्षी, पण ह्या वर्षी नक्कीच जाण्याचा प्रयत्न करणार आहे. हो, यावर्षी सगळेच जातील रे, कारण यावर्षी कसं सगळे खाली खाली दिसून राहिले तर जाणारच मतदान. आणि कसं आपण आता सगळ्यांचे मतदान कार्ड आलेच आहेत, तर काही उपयोग तरी व्हायला पाहिजे. तर त्यांचं आपला तरी मत द्यायला पाहिजे सर्वांनी. मी तर बाबा जाणार आहे, कारण मला तर ना पहिल्याचपासून एक म्हणजे असं शॉकिंग असं वाटतं की कसं ही लोक जात असतील, कुठलं बटन प्रेस करायचं आणि कुणाला मत जाणार. मला मज्जाच वाटते बाबा ते एकदम असं कसं सगळेजण सांगतात की बटन दाबलं की टिंग वाजतं झालं मतदान. मला मज्जा वाटते, मी जाणार. हो, तुम्ही जावा मतदानाला, मी जातो गुढीपाडव्याला. हा, चला आता आपण मतदानाचा विषय निघालाच आहे, तर एक सगळ्यांचे वोटिंग कार्ड पण आलेत. तर चला एक शपथ घेऊया की खरंच सगळेजण मतदान करायला आपली मतं व्यक्त करायला जाणार. चला पण गुढीपाडवा कसा साजरा करायचा त्याच्या तयारीला लागूयात. चला मेन विषयावर येऊ. आता आपण सगळ्यांना आता सगळ्यांचे डिपार्टमेंट द्यावं लागतील ना, तर कोण कोणते काम करू शकते जरा सांगा मला. चला आता रोहन, आपलं तर ठरलं की गुढीपाडवा करायचा म्हणजे करायचा, पण आता काम कोणते कोण करणार जरा सांगा बरं मला. मी तर पुरणपोळीची जबाबदारी घ्यायला तयार आहे. वैभवी तयार आहेस ना तू माझ्यासोबत? दिव्या, मैथिली, चला तर माझ्या सोबतीला तरी आल्या मैत्रिणी. आणि कडुलिंबाची चटणी पण करायला मी तयार आहे, फक्त सगळ्यांची साथ हवी आहे मला. आणि कुणाल कॉन्ट्रीची पण. कॉन्ट्री तर मी देणारच आहे. आता बाकीचे जे जवळपास झालंच आहे सगळं, आता परमिशनचं मी बघतो, बाकी सगळं तुम्ही बघून घ्या. आता मेन म्हणजे डेकोरेशन अदिती काय म्हणणं आहे तुझं? डेकोरेशन ना, ते काय मी आणि शिवकन्या करेल की. आपण छानपैकी साड्या नेसू, मस्त सजू, नटू थटू आणि रांगोळी काढू. चालेल ना? चालेल. आपण ना डेकोरेशनला पैसा पण नको जास्त लावायला. आपण छान आपले आयडिया यूज करून ना, जे सामान आपल्याकडे आहे ना त्याच्यातूनच डेकोरेशन बघूया मिळेल काय ते. मला तरी वाटतंय आपण करू शकतो, आपल्याला जमेल, आपण ट्राय करूयात. चला, डेकोरेशन झालं, परमिशन जी झाली आणि खायचं आणि प्यायचं झालं. आता त्याच्यानंतर म्हणजे मेन म्हणजे मॅनेजमेंट. सगळं मॅनेज कोण करणार? आता काय म्हणते वेदांत, मग करणार का तू? करूयात ना. रोहिणी आहे म्हणल्यानंतर काय टेन्शन. मस्त मॅनेजमेंट करू, बांबू मोठाच्या मोठा उचलून आणू कुठनं तरी करू ना, लागेल ते सगळी मदत करू. काय रे पियुष आहे ना बरोबर? धीरज? हा दादा, हाय, आम्ही तर तुमच्या सोबतच आहेत कधी पण. कायम सोबत आहे, तुम्ही फक्त पुढाकार घ्या. फक्त एक फोनवर सकाळी या रे. आता झालं, आता परमिशनचं मेन म्हणजे परमिशन होती ते पण झालं, कुणालकडून झालं. त्याच्यानंतर आता खायचं प्यायचं म्हणलं की सदिच्छा पाहून घेतोय.
काहीतरी नवीन नवीन काहीतरी खायला देणारच, म्हणजे काहीतरी चांगलं देणारच, पोट भरणार, विजय संपला. त्यानंतर आता हा आता मी निघतो, हे घे माझी अरे एक मिनिट थांब ना, अरे थांब रे तू थांब ना. अरे काय आता तू कॉन्ट्री देशील ना, कुठे पडशील, मग बाकीच्यांची कोण घेणार? आता मेन म्हणजे प्लॅन तू आणि मीच केलाय, ठीक आहे. आता काय अदितीनं म्हणलं डेकोरेशन तुमचं करतो, करू दे. आता समोरचा काय म्हणतेस, मॅनेजमेंट कसा करायचं, सगळे देणार का कॉन्ट्री? तुझं काय मत आहे? नाही दिले त्याला बघू. नाही रे देत नाही आणि घरी जातात. मग काय रे, सण आपलाच आहे, कॉन्ट्री तर राव सगळ्यांनी दिलीच पाहिजे. काय म्हणतात, देणार ना सगळे? चला आता झालं, कॉन्ट्री पण झाली, परमिशन झाली, डेकोरेशन पण झाला, आणि राहिलं काय बाकीचं मॅनेजमेंट, ते पण झालं. आणि थीम पण ठरवा यार, आपण त्या दिवशी काय कपडे नाही ते डेकोरेशन वाले ठरवतील रे, त्याची अरे मदत बाबा, कर. मराठमोळा लुकच पाहिजे. गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष आहे आपलं. बघा, मराठी माणसाचं नवीन वर्ष आहे ना, त्याच्यामुळे मुलींनी नऊवारी साडी आणि मुलांनी कुर्ताच घालायचा. मला आणि फेटे पण बांधून या, मस्त मस्त मराठी मुळा लुक घेऊया आपण सगळेजण. आता आपल्याला नवीन सदरा घ्यायला लागेल बाई. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वांची उपस्थिती पाहिजे. हा चला आता कॉलेजच्या म्हणजे सगळे आता लेक्चर नाही होणार, म्हणजे सगळ्याची येणारच, पक्का येणार रे. चला बाई, आपला सण आहे, आपणच साजरा करायचा आहे यार. इंटरेस्ट दाखवा यार, इनिशिएटिव्ह घ्या. चला आता लागा, तयारीला लागा. सगळे कमिटी झाल्या ना वाटून. गुढीपाडव्यांच्या हारांचं काय? ते डेकोरेशन वाले करतील रे, ते वाले हार नाही, ते खायचे हार असतात. खायचे हार काय? अरे हा अरे ते जेवणाकडे इकडे राहणार, ते यांच्या कमिटीकडे राहणार, आपण नाही पाहणार रे ते. हा चला, आपलं ठरलं ना आता, करायचं ना? हा चला मग लागा तयारीला आपल्याला. चला घाई करा चला. हा कॉन्ट्री जमा करा. हा चला कॉन्ट्री जमा करा. कोणाकडे जमा करते? रोहन कर रे कॉन्ट्री जमा. द्या रे. ना चला चला. आजच्या कॉलेज कट्ट्यामध्ये सहभागी विद्यार्थी होते धीरज कोल्हे, रोहन कदम, मैथिली पराधी, आदिती यादव, सदिच्छा पाटील, शिवकन्या सोनावणे, कुणाल पिंगट, वेदांत धोनगडे, पियुष जगताप, धीरज वानखेडे, प्रज्ञा घाणे आणि दक्ष सुवर्णा. मत्स्य महाविद्यालय रत्नागिरी यांचा सहभाग असलेला कॉलेज कट्टा ही सिरीज आताच आपण ऐकलीत. तुमच्यापैकीही अनेक जण जे आपल्या घरापासून लांब राहिले असतील शिक्षणामुळे, आणि मग असे वेगवेगळे सणवार तिथल्या झालेल्या नवीन परिवारासोबत, मग ते मित्रमैत्रीण असो, शेजारचे काका काकू असोत, आजी आजोबा असोत किंवा आपले शिक्षक असोत, हाही तिथला एक आपला नवीन परिवारच होऊन जातो. आणि मग त्यांच्यासोबत साजरे केलेले ते सणवार, ते काही हटके जुगाड आपल्याला पटकनच आठवून जातात आणि आनंद देऊन जातात, नाही का? तुमच्याही अशा काही आठवणी असतील तर आमच्याबरोबर नक्की शेअर करा. आणि येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, आनंदाचं, समृद्धीचं जावो, याच सदिच्छेसोबत मी मीरा आजच्या इंद्रधनुष्यच्या कार्यक्रमामधून तुमची रजा घेतेय. पण हो, तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा बरं. आणि असे विविधरंगी कार्यक्रमांचे क्विक अपडेट्स घेण्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की फॉलो करा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवरती आकाशवाणी रत्नागिरी या पेजला. त्याचबरोबर हे असे अनेकविध कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता कधीही, कुठेही आमच्या यूट्यूब चॅनलवरून. तेव्हा लगेचच यूट्यूब ओपन करा आणि सबस्क्राईब करा आकाशवाणी रत्नागिरीला. चला तर, मी मीरा आजच्या इंद्रधनुष्यच्या कार्यक्रमातून युवा रंग या मालिकेमधून तुमचा इथेच निरोप घेते. परत भेटूच, तोपर्यंत नमस्कार.